हर हर महादेव गाईज. आज आहे रविवार. आज आहे सगळ्यांना माहिती, आज आहे महाशिवरात्र. भाऊ आमचे झोपलेत. भाऊला मी म्हणतोय उठ लवकर, आपल्याला जावं लागेल मंदिरात, फ्रेश वगैरे हो. तर फ्रेश वगैरे हो आणि जाऊन येऊ मंदिरात किंवा खाली. आज आहे पीजी वरती खिचडी. त्याला ओनरला काल बोलणं झालंय की ते बनवणार आहे खिचडी आपल्या अकॉर्डिंग टू अवर कन्स्टंट्स. शेट आज आहे महाशिवरात्र, जरा व्यवस्थित वागा. हे ताण जर खाली पडेल नाही तर पॅटर्न मी चाललं खाली खिचडी खायला पीजीची. जशी काही कालची रिक्वायरमेंट फुलफिल केली आमच्या मालकाने, म्हणजे पीजी मध्ये. तर जाऊयात खाली आपण. भाऊ खिचडी आली, खिचडी खाऊ राहिले सगळे जण, पोरं पण 1 2 3 4 हे खाऊन बसलं. आल्या आल्या चला खिचडी खाऊ आणि परत भेटू. बुलेश्वरला जायचं म्हणतोय ह्यो. बुलेश्वरला जायचं, बघू काय करायचं. चांगलं बनवलं शब्दाना. हे जर घरी असतो काय काय खायला भेटलं असतं आपल्याला. काय सेम खायला भेटलं आता पण खाऊ शकतो. काय उपवासाचं काय खाऊ नाही शकत सांग बरं. नाही काय नाही अवेलेबल तुझ्याकडे. खरं सांगू का, आईच्या आजची टेस्ट नाही. एक डबा संपला ऑलरेडी खिचडीचा. हिने सगळा डबा खाऊन घेतला हिने. तुला वाटतं मी खिचडी तुला वाटतं काय? अरे असो, पण आमचा एक शशांक पाठक आहे, त्याने मस्त मन लावून उपवास केलाय, काहीच खाल्लं नाही त्याने. हा? कंट याला एक्सरसाइज करायची, कंटाची कुठं जायचे काय माहिती. इतका घाण आवाज कुठं चालायचं नाही याचा. मी एकदम हे सांगतो नाही का, फॉरश्युअर सांगतो, इतका घाण आवाज कुठंच चालणार नाही. असो, पण आता याच्या घरी फोन केला त्याने. काय काय बनवलं तुझ्या घरी? राताळी, अजून रताळे, साबुदाण्याचे वडे, साबुदाणा वडे, परत वेपर्स, साबुदाणा वडे, वेपर्स भाऊने काढले सगळं. तळलेली मिरची, तळलेली मिरची, नायलन चिवडा, तळलेले शेंगदाणे. ठीक आहे असो. चहा नॉर्मल बनवलेला. चहा नॉर्मल बनवलाय, ठीक आहे असो. अजून एक राऊंड मारू आपण खिचडीचा. पूर्ण झोपलंय. गाणे बंद कर ना, गाणे बंद कर म्हणलं. ते पूर्ण झोपल्या मागे गड चढून आणायचे. हे बसले कपडे धुवून, कपड्यांनी शुई चाललंय. फ्रेश वगैरे झालोय. मी मयूर चाललोय मंदिरात आपल्या महादेवाच्या. आज आहे महाशिवरात्र, तुम्हाला जसं की माहिती असो. खाली मयूरने कपडे असे घातले जसं काय पार्टीला चाललंय का. हे बघा, टॉप टू बॉटम पार्टीला चाललंय. पार्टीला म्हणजे भाऊ चौकात थांबलोय महाराजांच्या. आपले महाराज इथं, आणि इथं हे हिंजवडीचा बाजार चालू आहे. ठीक आहे असो. आता इकडचं वरती चाललोय, इकडं दर्शन घ्यायला. मग 2-3 मंदिर शोधून आला म्हणलं. आपलं इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्याला म्हणलं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊ. पण इथं पण ते चाललेत. मयूर शेठ कुठं जायचं मग? पार्टीवाला मयूर. आता आपण पुढं वाकडला होतो. वाकडला मंदिर, तिकडे पण तेवढीच गर्दी असेल. एरिया वाईज गर्दी वाढत जाईल मित्रा. हो तिथं नाही मला माहिती आहे. ठीक आहे असो. आता सर्च करतो जातो तिकडे. याला म्हणतोय चल इथंच दर्शन घेऊ. इथं माग इथं गुगल मॅप लावला. किती किलोमीटर? 5 किलोमीटर जायचंय. हिंजवडी 3 ते 4 मंदिर आहेत महादेवाचे, पण इथं पायऱ्या पाडीचा भाऊला लांबच जायचंय. हे बघा लोकेशन. ठीक आहे असं जाऊ. आता ही गर्दी बघा. या मंदिरात आणलंय 5 किलोमीटर लांब. डिसिजन मेकिंग 0. असो आता इथं घेऊ दर्शन. जाऊ द्या मरू दे. मंदिर चांगलं आहे, गर्दी बघा. आमचे सगळे आमच्या इलाक्यातले मंदिर सोडून दिले इथं आले कार्यकर्ता. गर्दी येडा बिडा आहे का? अरे येडा आहे हो. परत 4 किलोमीटरचं लोकेशन टाकलंय आणि एका दिसतं मंदिरच खेळून राहिलोय आम्ही. अरे चल बाबा, हिंजवडीचं मंदिर सोडून इकडे हलून इकडे मारण्याची गर्दी. ज्योतिर्लिंग टाईप येडा आहे हो. नाही चल माझा ऐक, चल हिंजवडीला परत टोटल 8-9 किलोमीटर हिंडूच राहिलं. शेवटी पोहोचलो. माझं दर्शन झाले. मयूर भाऊ सगळे विलच झाले होते त्यांचं शरीर. असं दर्शन झालं आपल्या भोले बाबाचं. आता जाऊयात आपण कुठेतरी. कुठे चाललोय आपण? वी डोंट नो, ऑल्सो वी डोंट नो. चलो दत्तांचं दर्शन घेऊयात. मयूर आणि मी आलोय दर्शन घ्यायला दत्तांचं. तर चला दर्शन घेऊयात तिथे. देवाचं भजन, दत्ताचं मंदिर. कीर्ती केली आम्ही मस्त पैकी. हरिपाठ चालू होता दत्ताच्या मंदिरात. हरिपाठ वगैरे केला, आरती वगैरे केली. मस्त मजा आली एकदम. मन चांगलं झालं. महादेवाचं पण दर्शन घेतलं. तर आता चाललोय. दिसलं काही याच्या मागे एक स्टोरी आहे. माझी मी आणि होतो कॉलेजला, आणि तेव्हा नवीन आम्हाला जॉब लागला होता इकडं. तेव्हा आहे ना, तेव्हा काय झालं, आम्ही इकडे आलो आणि आमची गॅदरिंग होती इकडे. फेस्ट होता एक छोटासा. त्याच्यामध्ये आम्ही डिओ भाग घेतला होता डान्सिंग. तर भाऊने मला खर्च करायला लावला होता 1000 रुपयाचा. 1000 रुपयाचा खर्च करायला शिकलो आम्ही तिथं. 1 नंबर प्राईज आला. गोष्ट वेगळी. पण
घ्यायचे नाही कोकणी पडून 1,000 रुपये गेले खालीच नाही मी काही नाही आणि आज पार्टीचं बनून आलंय लय येडा या ठीक आहे असं चाललोय पीजीवर भाऊ आलोय आता जस्ट पीजी वरती आणि भाऊ बघू राहिलीत मॅच ॲज वी नो आज आहे आपली इंडिया पाकिस्तान मॅच त्यात काही विषय नाही ते इंडिया जिंकती काय त्यात काही विषय नाहीये असो तर आज काय विषय पीजीवर दाखवतो तुम्हाला इन शॉर्ट रताळे माहिती का रताळे हे रताळे त्याच्यात हिंदीमध्ये मला आता कळलं शकरकंद म्हणतात त्याला आणि एक साबुदाण्याची खिचडी आहे गरम गरम येते पण हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मी एक जणाला विचारलं आता की तुम्ही उपासाला काय खाता ते बोलले की आम्ही खिचडी खातच नाही आम्हाला ती आवडत नाही पण ते आपल्या काय राज्यातले नाही ते बाहेरच्या राज्यातले केअरटेकर आहेत ते असो मयूर पार्टीचा विषय काय नेमकी काय घालतो पटक्यात आणायला जाड्या लवकर ताट घेऊन ये ना नाही याचा काय विषय काय नाही इच्छा होती रे घालायची इच्छा नाही पैसे गेलेत ना पण अवसरच भेटा ना घालायला संधीच भेटा ना म्हणून थोबाड तोंड्याने घेतलंय मला पाणी बाटली बाटली आहे मी काय नोकर आहे काय तुझं मित्र आहे ना लवकर आहे काय मित्र नाही उठ घ्या हाताने जिम मारून वाढेल तब्येत कशाला असं बसायला आळशी आणि अरे काम करा काहीतरी जिमला जात ते काही करीत बी नाही गोलमुलू इधर यो गोलमुलू आहे गोलमुलू इनको सबको हर हर महादेव बोल ना हर हर महादेव काय हो दही आणायला जो मस्त 2 बॅग आणू जाडायला पण खायचं दही सेवा सिर्फ ये 2 बॅग दे दो भैया धन्यवाद आम्हाला दही दिल्याबद्दल आता जाऊ घेऊन जाड्यासाठी एक माझ्यासाठी भाऊ खिचडी भारी बनवली मी जाड्या खाऊ राहिलोय म्हणजे आमचा शशांक हे पण ओढतोय मॅच बघता भारी बनवली खिचडी आवडली आपल्याला घरची फील्डवर आली डायरेक्ट शेट किती स्टार दिला आपल्याला 175 ना आपण दिलंय 176चं टार्गेट दिलंय त्यांना जिंकली पाहिजे काय जिंकणारच हा जिंकणार आहे त्यात काही विषय नाही आणि हा भारतीय नागरिक पिक्चर बघतोय इन्स्टेड ऑफ वॉचिंग मॅच वुड यू लाईक टू इलॅबोरेट ही डोंट वॉन्ट ओके आमचे कोल्हापूरचे मर्द जवान गबरू नन अदर दॅन प्रथमेश दादा कुंडले एक नंबर एकदम चॉकलेट भाऊ आज महाशिवरात्री लोकांना काय म्हणायचं असेल तर आताच म्हण चांगले सुनायचे वेळीचे काही द्यायचे असेल तर खरं म्हटलं तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भाऊची गाडी कोणी हलवली ते बघू राहिलाय हो लाजू दे कसा भाई सगळे पुरी आता कमेंट मध्ये सांगतात टाकते माझा प्रथमेश साईडला होणार रे घबड तोंडाचे आहे रे कुणी काढली गाडी बघ पॅटी तू मध्ये करू नको तुला माहित नाही त्याचं काही पॅटी जाऊ दे असू बघ ना लवकर फॉरवर्ड करून बघ फास्ट कुठं लावली ती गाडी व्हाईट ऍक्टिव्ह आहे हा ती होती व्हाईट ऍक्टिव्ह आहे तिची गाडी काढली दुसरीकडे लावली राव मोक्कर घोडे पडून राहिलेत या भाऊला असो भेटला मला भेटला काय नाही एवढं स्ट्रिक्टली विषय नाही बरं का देऊ नाहीतर कुणी बघितलं तर कार्यकर्त्यांनी घेतली असो भेटला आम्हाला कारण की या CCTV लावली तिथे असो मयूर शेठ आता जाऊयात आपण वरती 1 विकेट पडली आहे पाकिस्तानची तर काय म्हणायचं तुला याच्यावर आनंद व्यक्त कर हो खूप खुश आहे हिरे सगळं बॅचलरच आहे म्हणजे पाकिस्तानची विकेट गेली ना लगेच मोठमोठ्याने आवाज येतो मागून लगेच कळतं विकेट गेली म्हणजे मॅच बघायची पण गरज नाही असा विषय सांगायचा शेठ जिंकलो ना हे बघा पाटाकडे बाजू राहिलेत हे असं सेलिब्रेशन आहे इंजावडी पुण्याचं कसं फटाकडे बाजू राहिलेत शेठ जिंकलो शेठ जसं मी बोललो होतो तुम्हाला कळलं पहिलेच मी बोललो होतो कायम जिंकल्या फटाकड्याचा आवाज कसा आहे फुल मोल जिंकलो इथं काय विषय नाही बघा इकडून येतो इथे पुढून लोक फुलवर राहिलेत कसा आहे फटाकड्याचा आवाज जिंकलोय शेठ बघा घोषणा देऊ राहिले दिली घोषणा देऊ राहिले जिंकलो आपण फायनली अजून फटाकड्याचा आवाज नॉट आउट कसा आवाज येतो असेल तुम्हाला जिंकलो फायनली शेठ हार्दिक पांड्याने घेतले विकेट जिंकली इंडिया फटाकडे बिटाकडे फुटलेत मस्त जबरदस्त मध्ये फटाकड्याचा आवाज येत असेल तुम्हाला मे बी फुल फटाकडे बिटाकडे फुल वरडू राहिले पोरं असो भाऊ हाऊ डू यू फिलिंग राईट नाव बघितलं का इकडे कसं काय लेट आवाज आला एवढा
ठीक आहे, पण जिंकले बघितलं का? इंटरनेट कनेक्शन इंटरनेट स्लो असेल पण जिंकलोय फायनली, काही विषय नाही, मजा आली. तेव्हा अजून पण आवाज येत असेल तुम्हाला इकडून, पुढच्या गल्लीतून, इकडून पुढच्या गल्लीतून आवाज येत असेल. असो, मजा आली पण मयूर शेठ. तर ठीक आहे, आजसाठी आपण इथपर्यंतच ठेवूयात. आज मजा आली इंडिया पाकिस्तान बघून, शेवटी इंडिया जिंकली. ते ऑब्विस आहे, अजून पण आवाज येतोय मागून. असो, आजसाठी आपण इथपर्यंतच ठेवूयात. बाय.